गारपिटीसह वादळी पाऊस पडणार, या भागांना मुसळधार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात 7 ते 11 मे दरम्यान उष्णता वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून तापमानाचा पारा चढलेला पाहायला मिळेल. काही भागांमध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र, पुणे, नाशिक या भागांमध्ये शनिवारपर्यंत तापमान 36 ते 38 अंश राहील. रविवार आणि सोमवारी 39 ते 41 अंशापर्यंत तापमानाचा पारा जाऊ शकतो. काही ठिकाणी हलक्या वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMDने जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय ते सुद्धा जाणून घेऊ. विदर्भ, जिथे उन्हाचा पारा 40शी पार गेला होता, त्याच भागांमध्ये 7 तारखेला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. म्हणजेच काय तर वादळी पाऊस, गारपिटीसह या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. या भागांमध्ये गारपिटीसह विजांसह पाऊस बरसेल असा अंदाज आहे. याचबरोबर नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, घाट परिसर, कोल्हापूर या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे. या भागांमध्ये सुद्धा वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 7 तारखेला कोकणामध्ये मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये हीटवेव्हचा इशारा हवामान विभागाने दिलाय. या भागांमध्ये उन्हाचा पारा 35शी पार जाऊ शकतो. नाशिक, अहिल्यानगर, पुणे या भागांमध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसतील. मराठवाड्यामध्ये सुद्धा तापमान कमीच असेल असा अंदाज आहे. 8 तारखेला सुद्धा उन्हाचा पारा कमी असेल. विदर्भामध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे. या भागांमध्ये वादळी पाऊस पडू शकतो. लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागांमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. कोकणामध्ये सिंधुदुर्गात सुद्धा पाऊस पडेल असा अंदाज आहे. कोकणामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. या भागांमध्ये उन्हाचा पारा वाढलेला पाहायला मिळेल. 9 तारखेला सुद्धा विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये वादळी पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज आहे. पालघर, ठाणे, रायगड या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. 10 तारखेला कोणत्याच भागांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला नाहीये. म्हणजेच काय तर 7 ते 9 तारखेपर्यंत महाराष्ट्रात वादळी पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. त्यानंतर 10 तारखेनंतर पुन्हा एकदा तापमानात वाढ होऊ शकते. परंतु गेल्या काही दिवसांचा विचार केला तर हवामानात मोठे बदल होत आहेत. कडक अशा उन्हामध्ये सुद्धा वेळी अवेळी पाऊस पडतोय. त्यामुळे पुढचे काही दिवस सुद्धा हवामानाचं हे सत्र असंच पाहायला मिळेल. येत्या काही दिवसांमध्ये कुठे वादळी पाऊस तर कुठे उन्हाचा पारा 40शी पार गेलेला पाहायला मिळेल. पुढचे 2 ते 3 दिवस काही भागांमध्ये उन्हाचा पारा 40शी पार गेलेला असेल तर काही भागांमध्ये वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तुमच्या भागात सध्या कशी परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.